आपण भोशी या गावामध्ये आलेलो आहोत आणि येथे या ठिकाणी भूमेश्वर असं शंकराचं मंदिर आहे बघा. आणि मंदिर खूप जुनं आहे, हेमाडपंथी आपण बघू शकता. या ठिकाणी मंदिरामध्ये साळुंका आहे आणि खूप दुरून असे प्रकारचे इथे या ठिकाणी लोक येतात दर्शनाला. महाशिवरात्रीचं पर्व आहे. रामकृष्ण. कैलास राजा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मोठी जळाळे कारुण्य सिंधू तुझवीन शंभो मज कोण तारी रैद्रुवान्न पूर्ण भाडी सुतेज तिमिरो वजाळी ब्रह्मांड दिशा मदनात कनारी तुझवीन शंभो मज कोण तारी. अशा प्रकारे हे खूप जुनं मंदिर आहे आणि आपण बघू शकता सर्व काही दगडाचं आहे. हेमाडपंथी अतिशय सुंदर. वरती पण सभामंडप बी हेमाडपंथीचे आपण बघू शकता. वरती अतिशय छान अशा प्रकारे हे मंदिर आहे. भोशी हे गाव आहे आणि या ठिकाणी नथू महाराज केहळकर थांबलेले होते बघा. आणि बाबाच्या सहवासामध्ये शिष्य होते रामकृष्ण हरी. आता तुम्हाला दाखवू आपण. दत्त महाराज आहेत मध्ये. याच ठिकाणी थांबतात ते पण. रामकृष्ण हरी. अरे बाबा नथू महाराज आले म्हणजे या ठिकाणी थांबायचे. रामकृष्ण हरी. दिसायला ऐकू येत नाही, दिसायला. हा आता वय झाली ना, ओळखू येत नाही माणूस कोण. वयच्या मानून होतंय ते. काय काय जिंतूर म्हणलं आता उद्या शिवरात्रीचा जास्त गर्दा होतय. उद्या शिवरात्रीचा जास्त होतय गर्दा दर्शनाला. होते. हा आता निवांत होतय. दिंड्या येते उद्या. दिंडी येते पुन्हा उद्या. हो दिंडी येतात. त्या साळेगाव तिकडे पुढं काढून बर धान्याकडे तिकून दिंडी येते. तिकडे बर. आता हे सगळं नथू बाबाच्या हस्ताच आहे. खूप मोठे ग्रंथ आहेत मधात. असं इकून दाखवा कॅमेरामॅन आपलं थोडं. ज्ञानेश्वर आहे आणि आपले दत्ताबुवा याच ठिकाणी थांबतात. घरी सर्व काही गडगड्य संपत्ती आहे पण कळाल्यानंतर कर्तव्य नाही, त्याचंच नाव संसार. आणि कळाल्याच्या नंतर करायचं. 2 रोज झालं ते ना तो करतोय पाहतोय. ते गेला अकोल्याला. बर. हो आल्यावर पाहिजे काय चलत ना. काय झालं पण. ठीक आहे ठीक आहे. राम 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 रामकृष्ण हरी. येतात बाबा मग जिंतूर राव. एक